आपल्याला तू आवडला. दुनियात तेल लावत गेली. आय लव्ह यू. स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. तर आज आपण जे काही मटेरियल वापरलेलं आहे, म्हणजेच आपले जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट आहेत, याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यातून तुम्ही सर्व मटेरियल इझिली फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आणि बीट मार्क शेक इफेक्ट डायरेक्टली अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करू शकता. तर सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे जर अलाइट मोशन ॲप नसेल तर आपण कमेंटमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे, तिथे जाऊन अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या. तसंच आज आपण जे काही सॉन्ग वापरलेलं आहे तेही तुम्हाला अलाइट मोशनमध्ये म्हणजे टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि अलाइट मोशन आणि सॉन्ग डाउनलोड करून घ्या. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. नंतर इथं प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. तुम्ही जे बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला ग्रुप 1 नावाचे एक लेअर बघायला मिळेल. पुढे आपल्याला ग्रुप्स बघायला मिळतील. तर आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप 1च्या लेअरला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला एडिट ग्रुप नावाचा एक ऑप्शन मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये. त्याआधी आपल्याला एक सगळ्यात खाली एक इमेज बघायला मिळेल, ती एक रेक्टँगलची लेअर बघायला मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून या 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि नंतर इथून या ऑप्शनला क्लिक करून आपल्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल. इथं आपल्याला काय करायचं आहे, मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे. तर इथं आपण हे इमेज डेमोसाठी घेतलेलं आहे, तुम्ही कोणतंही इमेज ॲड करू शकता. तर हे सिलेक्ट करून प्लस चिन्हावरती क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे इथं ऑटोमॅटिक सेव्ह झालेली बघायला मिळेल. तर पुन्हा काय करायचं, तुम्ही बॅक निघायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे. तर आत्ता जे आपण या ग्रुपमध्ये इमेज ॲड केलेला आहे तेच तुम्हाला पुन्हा इथं प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथून ॲड करून घ्यायचं आहे. याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत येऊन या ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा 3 डॉटला क्लिक करून आपल्याला कंपोजिशनला फिल करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला यासमोर लॉंग प्रेस करून हे इमेज खाली घेऊन यायचं, म्हणजे हे आपल्याला इथं बॅकग्राऊंडला गेलेलं दिसून येईल. नंतर काय करायचं, त्या इमेजला क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपोजिटला क्लिक करून याची ब्लेंडिंग आपल्याला 30% इथं अशा प्रकारे कमी करून घ्यायचं आहे. 30% करून घेतल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसून येईल. तुम्ही इमेज अशा प्रकारे इथे ॲडजस्टही करू शकता. तर तशाच प्रकारे पुन्हा पुढच्या ग्रुपला येऊन पुन्हा ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला या इमेजला क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून या 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून या ऑप्शनला क्लिक करून गॅलरी ओपन करून घ्यायचं आहे. आणि इथून तुम्हाला जे इमेज पाहिजे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, प्लस चिन्हावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर ह्या आपण डेमोसाठी इमेज घेतलेला आहे, या जागी तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून हा व्हिडिओ क्रिएट करू शकता. तर पुन्हा बॅक निघून त्या ग्रुपच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तेच इमेज पुन्हा इथं आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आणि शेवटपर्यंत म्हणजे पुढच्या बीटपर्यंत याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा हे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर हे लॉंग प्रेस करून खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. नंतर त्या इमेजला क्लिक करून ब्लेंडिंगवरती क्लिक करून ऑपोसिटी आपल्याला याची 30% करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे होऊन जाईल. पुन्हा पुढच्या ग्रुप नंबर 3ला येऊन पुन्हा मीडियामध्ये जाऊन त्याआधी ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला खालचं इमेज पुन्हा कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे हा ऑप्शन बघायला मिळेल. या ऑप्शनला क्लिक करून या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला गॅलरीमधून हे इमेज ॲड करून घ्यायचं आहे आणि ओके अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा बॅक निघून बरोबर त्या ग्रुपच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तो इमेज पुन्हा एकदा ॲड करून याचीही लेंथ पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा ब्लेंडिंगवरती क्लिक करून 50% इथं 30% आपल्याला ऑपोसिटी इथं करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला इमेज ॲडजस्ट इथं करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, आपल्याला 10-7 जो काय बीट आहे त्या बीट लावून सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथून आपल्याला आपले जे काही पुढचे इमेजेस आहेत ते सिलेक्ट करून इथं अशा प्रकारे ॲड करून ॲडजस्ट करून घ्यायचं आहेत. नंतर पुढच्या बीटला जाऊन याची लेंथ एक्स्ट्रा असेल तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक बीट म्हणजे आपल्याला 3 बीट दिलेले आहेत, तर 3ही बीटला आपल्याला एक इमेज इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे आणि बरोबर ते ॲडजस्ट करून बीटवरती सेट करून घ्यायचं आहे. तर इथं आपण इमेजेस ॲड करून घेऊया. अशा प्रकारे इथे इमेजची ॲडजस्टमेंट झालेली दिसून येईल. तर नंतर काय करायचं, बॅक निघून आपल्याला एक शेक इफेक्टचा जो काय प्रेसेट आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला एक पहिली इमेज जर बघायला मिळेल, त्याला क्लिक करून आपल्याला सिम्पली इफेक्टला क्लिक करायचं आहे. 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. कॉपी इफेक्ट केल्याबरोबरच पुढे यायचं आहे. पुढे आपल्याला एक लेअर बघायला मिळेल, त्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला त्या लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, त्यातून बॅक निघून पुन्हा बीट मार्क ओपन करून घ्यायचे आहेत. आणि आत्ता ज्या आपण 3 इमेजेस ॲड केलेले आहेत त्यात पहिल्या इमेजला हा इफेक्ट सिम्पली आपल्याला त्या इमेजला क्लिक करून इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं आहे. नंतर पुढे येऊन त्या बीटवरती यायचं आहे, लेअर्सच्या ऑप्शनला क्लिक करून ती मगाशी कॉपी केलेली लेअर सिम्पली इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. तशाच प्रकारे पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेतल्यानंतर पुन्हा लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून ती लेअर इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीट लावून ती लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे आणि इमेजला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट झालेला बघायला मिळेल.
पुन्हा 10-7च्या बीटला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपण जे काय तुम्हाला स्पेशल PNG दिलेलं आहे ते तुम्हाला आपल्या मटेरियलच्या फाईलमध्ये बघायला मिळतं. सिलेक्ट करून घ्यायचं आहे. याची लेंथ आपल्याला इथं अशा प्रकारे हेडपर वाढवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला PNG तर खाली अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ जो क्रिएट झालेला आहे याला सगळ्यासाठी सिम्पली ॲरो चिन्हावर क्लिक करायचं आणि एक्सपोर्टला क्लिक करून अशा प्रकारे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.